हॅलो, मी श्रद्धा. माझ्या वेट लॉसच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझा जो डेलीचा वर्कआउट आहे तो मी तुमच्यावर शेअर करते आहे. काल मी कार्डिओ एक्सरसाइज शेअर केल्या होत्या. आज जे मी शेअर करणार आहे त्यामध्ये योगा हा प्रकार आहे. तर सुरुवातीला मी वॉर्मअप करते आहे, त्यानंतर मी योगा करणार आहे. मी आता योगा स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे माझं वजन तर उतरलं आहे आता, पण पोटावरची चरबी मला अजून पूर्ण तशी कमी झालेली वाटत नाही. त्यासाठी मी आता योगाचा आधार घेऊन म्हणजे सूर्यनमस्कार सुरू करणार आहे, जे कंटिन्यू मी 21 दिवस करणार आहे. 21 ते 30 दिवस. म्हणजे काय फरक पडतो, कारण मी बरेच व्हिडिओ बघितल्यानंतर समजले की सूर्यनमस्कार केल्यानंतर पोटावरची चरबी कमी होते, त्याचबरोबर जी स्किन लूज आपली होती ती होत नाही. म्हणूनसाठी मी आता करणार आहे. आता वजन उतरण्यासाठी मी काय केलं, विशेष असं म्हणजे मी काही वेगळा असा डाएट प्लॅन फॉलो केलेला नाही, की ज्याच्यामध्ये सांगतात ना की मुगाचं थालीपीठ खावा, त्याचबरोबर बेसनचा चिला खावा, बाकीचं एक्स्ट्राचं तुम्ही चपाती, भाकरी, भाजी सोडून द्या, भात खाऊ नका, हे जे सांगतात हे तसं मी काही केलेलं नाही. मी रोजच्या जेवणामध्ये घरी जे बनायचं मी तेच खायचे. फक्त बदल इतकाच केला आहे की मी अति गोड खाणं बंद केलं. बाहेरचं खाण्यामध्ये आठवड्यातून एखाद दिवस मी बाहेरचं खाते. पूर्वी जे घरी सारखं वडापाव आणले जायचे किंवा समोसे वगैरे खायला जायचं, ते मी जास्त करून खायला बघत नाही. साखरेमध्ये पण मी साखरेचा चहा घेत नाही. कधी पिऊ वाटलाच, रेग्युलर मी चहा घेतच नाही, पण जरी कधी पिऊ वाटलाच तर मी गुळाचा चहा घेते. त्यानंतर दिवसभरामध्ये 4 लिटर पाणी संपवायचं, हे माझं टार्गेट असतंच. मग तसं दिवसभर टार्गेट ठरवल्यामुळे निदान कमीत कमी 3.5 लिटर तरी पाणी मी दिवसभरात पितेच. सकाळी नाश्त्यामध्ये मी 2 फळं खाते, म्हणजे एक डाळिंब, एक केळ घ्यायचं. त्याचं मी फ्रूट सॅलडच बनवून खाते. म्हणजे त्याच्यामध्येच 1 वाटी दही घालायचं, चिया सीड्स घालायचे आणि खायचं. म्हणजे मला पण ते खाल्ल्याचं समाधान मिळतं. त्याच्यानंतर पाण्याचा इंटेक 12पर्यंत शक्यतो 1.5 ते 2 लिटर मी संपवायचा प्रयत्न करते. 12च्या जेवणामध्ये घरातीलच रेग्युलर भाकरी, भाजी, त्याच्याबरोबर 1 वाटी वरण किंवा डाळ, आमटी वगैरे असं काही पण असतं. त्यानंतर सॅलेड म्हणजे खाण्यासाठी कसं होतं, सॅलेड आपल्याला म्हणतो पण आपण ते चावून खायचं आपल्या जीवावरच येतं. मग सॅलेड कशासाठी आपण खातो, तर आपल्याला फायबर मिळण्यासाठी. पण आपण सकाळी जे नाश्त्यामध्ये फ्रूट सॅलेड खाल्लं त्याच्यामध्ये मी रात्री 1 चमचा चिया सीड भिजत घालते आणि ते त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यातूनच 10 ग्रॅम म्हणजे आपल्याला जे दिवसभराची आपली नीड आहे त्याच्यातलं निदान 25% ऑलरेडी झालेलंच असतं. त्यामुळं सॅलेड पण थोड्या प्रमाणात खाल्लं तरी देखील चालतं. फक्त आपण जे जेवतो ते अगदी शिस्तीत घास चावून असं खायचं आहे. एक अर्धा तास तरी लागलाच पाहिजे आपल्याला. दुपार जेवणामध्ये देखील दही किंवा ताक हे कंपल्सरी असतंच. त्याच्यानंतर 4 वाजता मी थोडेसे प्रोटीन लाडू जे आहेत ते बनवून ठेवले. त्याच्यामध्ये सगळ्या जे बिया असतात, म्हणजे सनफ्लॉवर सीड्स, त्यानंतर ते म्हणजे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, त्या कलिंगडच्या बिया, त्यानंतर मखाने, जवस, शेंगदाणे, बदाम, काजू हे सगळं भाजून त्याची पावडर बनवली आहे आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून ते घालून थोडं खजूर वगैरे घालून पण मी त्याचे लाडू बनवले. त्याच्यामुळे काय होतं, आपली एक इम्युनिटी बूस्ट होते, केस गळती पूर्णपणे थांबते. त्यानंतर आपल्याला जी गोड खाण्याची सारखी काहीतरी क्रेविंग होते ती नष्ट होते. तो एक लाडू मी कंपल्सरी दिवसातून कधी शक्यतो मी 10 वाजता वगैरे खाल्ला नाही तर मी 4 वाजता खाते आणि 10ला खाल्ला तर मी 4ला खात नाही. मग 4 वाजता काहीतरी मुठभर फुटाणे वगैरे खाल्लं तरी चालतं. आणि आपल्याला चहा वगैरे पिऊ वाटला तर गुळाचा चहा वगैरे करून घ्यायचा 4 वाजता, काही अडचण नाही. त्यांच्याने एवढं काय लगेच वजनामध्ये काय फारच फरक पडतो की ते शुगर वाढू द्यायची नाही, मग ते मेंटेन राहिलं तरच मग आपलं फॅट लॉस होतो. असं अगदी कॉम्प्लिकेटेड आपण काय करायचं नाही आहे. आपण आपलं घरचं खाऊनच आपलं वजन कमी करायचं आहे. आता जे म्हणतात की 80%
खाण्यावरती आणि 20% व्यायाम, तसं मी मानत नाही. एक 50-50% असतं. तुम्ही व्यायाम पण केलाच पाहिजे. मग जर तुम्ही रेग्युलर व्यायाम वगैरे करायला लागला ना, तर आपल्या शरीरामध्ये बदल आपल्याला जाणवतात. आपलं अंग दुखणं कमी होतं, आपली स्ट्रेंथ वाढते, ह्या गोष्टी होतात. त्यामुळं खाण्यावरती थोडंसं कंट्रोल आणायचं. आपण जे खातोय ते भरमसाठ खायचं नाही. म्हणजे दीड-दीड भाकरी, भाजी चांगली झाली म्हणून. भात एकदा घेतला तर बास नाही आणि डबल घ्यायचा. मसाला भात केला की 2-2, 3-3 वेळा असं प्रकार काय करायचं नाही. आपण जिभेची चोचले पुरवत बसायचं नाही. आपण जगण्यासाठी खातोय, खाण्यासाठी जगतोय असं करायचं नाही. त्यामुळे अगदी डाएट जो आपला आहे तो अगदी सिंपल, साधा, सरळ ठेवायचा. मग ते दुपारच्या जेवणाचं झालं, 4चं झालं. संध्याकाळी पण माझे सेमच असतं. मी भाकरीच खाते. चपाती शक्यतो माझा उपवास असतो सोमवारी, म्हणून मी चपाती शक्यतो सोमवारीच खाते. आणि जास्तीत जास्त करून माझ्या जेवणामध्ये भाकरीच असते. मग संध्याकाळी पण परत एक भाकरी, भाजी, वरण असतंच. आणि जर मला भात खाऊ वाटला तर मी भाकरी भात असं नाही खात. मग नुसता भात आणि मग राजमा त्याच्याबरोबर प्रोटीन म्हणून राजमा. एखाद दिवशी पनीरच घ्यायचं त्याच्याबरोबर किंवा डाळ असं भाताबरोबर घेते मी. हा असा रेग्युलर साधा सरळ डाएट आहे. मग दिवसभरामध्ये एकदा कधीही आपण दुपारच्या जेवणानंतर घ्या किंवा 4 वाजता घ्या. आपल्या वेळेनुसार एक ग्रीन टी तेवढा घ्यायचा आणि पाण्याकडे मात्र दिवसभराला लक्ष ठेवायचं आहे. कारण आपण डाएट सगळा व्यवस्थित फॉलो केला आणि जर पाण्याचा इंटेक व्यवस्थित नाही केला तर देखील वजन कमी होत नाही. मग आपल्याला वाटतं की काय वजन कमी झालं नाही. आता मी जे कंटिन्यू 2 महिने झालं करते त्याच्यामुळे बराच बदल झाला आहे. माझे पूर्वीचे फोटो आणि आता फोटोमध्ये खूप फरक आहे. मला जर कोणी भेटलं तरी पण म्हणतात की "अगं खूप बारीक झालीस, बास कर आता" वगैरे. वजन कमी झाले, बऱ्यापैकी कपडे मला लूज व्हायला लागलेले आहेत. मला पण तरी पण मला पोटावरची चरबी म्हणावी तशी कमी वाटत नाही आहे. त्यासाठी मी आता सूर्यनमस्कार सुरू केलेले आहेत. मग आता हे 21 दिवस मी सूर्यनमस्कार केल्यानंतर काय फरक पडतो याची व्हिडिओ मी टाकणारच आहे. तुमच्या पण ते लक्षात येईल. मग तुम्ही ते कंटिन्यू फॉलो केलं तर तुमचं पण होऊन जाईल. आणि डाएटमध्ये खूप काही म्हणजे मटकीचंच मोड आलेलंच नुसतं खावा, त्याचं सॅलड करून खावा. एक व्हिडिओ चॅनलवरती आपल्याला सांगितलेलं असतं की दुपारी हेच खा किंवा 8-8 दिवस नुसतं भाज्याच खावा, ज्यांच्याकडून तुमच्यातलं वॉटर कमी व्हायला पाहिजे वगैरे. तसलं काय करत बसायचं नाही आहे. ॲक्च्युली मी ते सगळं करून बसलेले आहे. सुरुवातीला मी तसेच डाएट फॉलो केले. बेसन चिला खावा, संध्याकाळी तर मी भेंडी नुसती भाजून खायची बिना मिठाची. असलं पण प्रकार मी करून बघितलेले आहेत. पण ते काय होतं त्यानं कमी होतं पण पुढे जाऊन आपल्याला हेल्थ इश्यू निर्माण होतात. ज्याच्यामध्ये केस गळायला चालू होतं, इम्युनिटी कमी होते, जरा काय झालं की लगेच आपण आजारी पडायला चालू होतो. का तर आपण खाण्याकडे नीट दिलेलं नसतं. आपण खाल्लेलं असतं पण अगदी थोड्या प्रमाणात. जे आता आपण काय करायचं, आपण जे खायचं ते आपल्या शरीराला आवश्यक आहे, जे गरजेचं आहे तेवढं आणि तेच खायचं. उगाच अति खात बसायचं नाही. आता कसं असते, तुम्ही आता एक पोट भरून जेवला, त्याच्यानंतर तुम्हाला जरा वाटलं गोड खायचं म्हणून तुम्ही 1-4 गुलाबजाम खाल्ले की तुम्ही डबल जेवल्यासारखं असतं. मग ते 4 गुलाबजाम खाण्यामध्ये आपण खायचे नाहीत ना. वाटलंच एखादं तर एखादा रविवारी 1-2 गुलाबजाम खा. ठीक आहे, आठवड्यातून तुम्ही खा एखाद वेळेला. पण हे कसं होतं, हे जे आपलं वाढलेलं वजन असते हे 1-2 दिवसानं वाढलेलं नसते. हे आपण हळूहळूच जेवल्यानंतर कुठं गुलाबजाम खा, कुठं बर्फी आणली बर्फी खा, कुठं बाहेर गेलं जेवलेलं असते पोटावर लस्सी प्या. त्याच्यामुळे हे सगळं वजन वाढलेलं असतं. पण ते कमी करताना मग आपण त्या गोष्टी हळूहळू कमी करूनच कमी केलं पाहिजे ना. त्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं, ज्याच्यामुळे आपलं वजन अगदी पहिल्यासारखं होऊ शकतं. होऊ शकत नाही असं नाही. आपण जर मनात ठरवलं की आपण करायचं तर ते आपण करू शकतो. त्यामुळे तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ पाहत जा. मी ज्याच्यामध्ये वर्कआउट रेग्युलर टाकणारच आहे, व्हिडिओ टाकणारच आहे. तुम्ही रेग्युलर बघत जा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझी जर्नी कंटिन्यू शेवटपर्यंत राहावी यासाठी मला सपोर्ट करा. मी एवढंच सांगेन. धन्यवाद. आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही लाईक करायला तुम्हाला 2 मिनटं पण लागत नाही. फक्त क्लिक केलं की झालं. सबस्क्राईब पण तसंच करायचं आहे. आपल्याला काय वेगळे त्याच्यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. पण तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं की माझं चॅनेल ग्रो होईल. त्याच्यातून माझं मोटिवेशन वाढेल. मी पण एक गृहिणीच आहे. काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याला सर्वांनी साथ द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. ह्यासाठी मी तुम्हाला मनःपूर्वक